नमस्कार, मी वृषाली पाटील. बातमीपत्राची सुरुवात करूया एका अतिशय महत्त्वाच्या बातमीने. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकांची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आली. 15 नोव्हेंबर पर्यंत निकालाची शक्यता ही सूत्रांनी वर्तवली आहे. आताची महत्त्वाची बातमी, 15 नोव्हेंबर पर्यंत निकाल लागू शकतो अशी माहिती सूत्रांमार्फत मिळते. त्यामुळे नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुका होऊ शकतात. तर दिवाळीनंतरच विधानसभा निवडणुका होणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता, नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुका असं सूत्रांमार्फत कळतंय. तर 15 नोव्हेंबर पर्यंत विधानसभा निवडणुकांच्या निकालाची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. दिवाळीनंतर निवडणूक घेण्याचा सत्ताधाऱ्यांचा सूरही आहे असं सूत्रांमार्फत कळतंय. पावसाळ्यात प्रचाराचा धुळा टाळण्याचा महायुतीचा विचार आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर 45 दिवसात सरकार अस्तित्वात येणं अपेक्षित आहे. नियमानुसार नवीन विधानसभा 26 नोव्हेंबर 2024 रोजी अस्तित्वात येणं गरजेची. तयारी आमची पहिल्या दिवसापासून आहे. आम्ही त्याची चिंता करत नाही. अत्यंत कॉन्फिडन्सने आम्ही समोर या निवडणुकीला जाणार आहोत. आम्ही काय केलं हे लोकांना सांगणार आहोत. आम्ही लोकांना इतर गोष्टींना, इतर नेत्यांना शिवाय देऊन आम्ही राजकारण करणार नाहीत. तर लोकांना आम्ही केलेल्या विकासाच्या कामाची यादी देऊन आम्ही पुढे जाणार आहोत. लोकांना सांगणार होतं हे आम्ही केलंय, हे तुम्हाला मान्य आहे का? असेल तर आम्हाला मतदान करा, आम्हाला आशीर्वाद द्या, ही आमची भावना असणार आहे. कामाच्या जोरावर मतदान मागणं हा आमचा विषय असणार आहे. मॅनेज करायला निवडणुकांच्या तारखा हे प्रयत्न करतील. जसं न्यायालयात तारखांवर तारखा मॅनेज करून घटनाबाह्य सरकार चालवलं जात आहे, किंवा आपल्या सोयीच्या तारखा लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी सोयीच्या व्हाव्या म्हणून घेण्यात आल्या प्रधानमंत्र्यांच्या. पण आम्ही महाराष्ट्राची जनता, विरोधी पक्ष जागरूक आहे. आमचं लक्ष